पुण्यातील ह्या देवीला चतुःशृंगी नाव कसं पडलं? ही देवी 250 वर्षापेक्षा जास्त वर्ष झाले असेल ही देवी इथे प्रगट झालेली आहे. यामागची एक कहाणी आहे. ही देवी कशी प्रगट झाली आहे ती मी तुम्हाला थोडक्यात सांगतेच. इथे आहे चतुःशृंगी देवस्थान ट्रस्ट, बघू शकता. आणि इथे देणगी, जीर्णोद्धारासाठी व काही दान इथे दिले जाते. तसेच इथे बघा सगळे असे फुलांचे ओटीचे सामान भेटते आणि सगळी सोय आहे. चतुःशृंगी देवीची एक छोटीशी कहाणी आहे, तर ऐका. एक सावकार होते. ते पेशव्यांकडे सावकारी करत होते. त्यांचे नाव होते दुर्लभ शेठ. हे दुर्लभ शेठ पेशव्यांच्या मोहिमांना कर्ज द्यायचे. दुर्लभ शेठ यांचा नाणी पाडण्याचा व्यवसाय होता. ते वणीच्या देवीचे परमभक्त होते. त्यांच्या मागचा इतिहास असा होता की त्या वणीच्या देवीचे परमभक्त होते. त्याच्या मागचा इतिहास असा होता की 300 किलोमीटर पुण्याहून देवीचे भक्त असल्यामुळे वणीच्या देवीला प्रवास करून देवीची सेवा करायला जायचे. कालांतराने काळामुळे त्यांना वणीच्या देवीचे सेवेला एवढं प्रवास करून जाणे शक्य नव्हते. त्यांना त्याचं दुःख झालं. माझ्या हातून देवीची सेवा घडू शकत नाही. देवीने त्यांच्या भक्ती बघितली आणि देवीने त्यांच्या भक्ती बघून त्यांना समर्पकरित्या सांगितलं की तू माझ्या गावी येऊ शकत नाही तर मी तुझ्या दारी येते. चतुःशृंगी ही वास्तू आहे. ह्या इथे पुण्याच्या वायव्य दिशेच्या डोंगरावर तू तिथे उत्खनन कर. ही सांकेतिक जागा देवीने स्वप्नात येऊन दृष्टांत दिला. उत्खनन केल्यानंतर तिथे तांदळा स्वरूप मूर्ती सापडली आणि तीच मी आहे. त्या देवीची तू इथे सेवा व पूजा कर. देवीच्या सांगण्यावरून त्यांनी इथे उत्खनन केले तर त्यांना ह्या छोट्याशा गुहेत देवीची मूर्ती जी आपण पाहतो ही सापडली. ही देवीची मूर्ती तांदळा स्वरूप मूर्ती आहे. तांदळा म्हणजे फक्त देवीचा मुकुट. सप्तशृंगी देवी देखील एका बाजूला कललेली आहे आणि चतुःशृंगी देवी देखील एका बाजूला कललेली आहे. देवी स्वतः प्रकट झालेली आहे. ती स्वयंभू आहे. ती मूर्ती कोणीही माणसाने बनवली नाही. चतु म्हणजे 4, शृंगी म्हणजे डोंगरांचं शिखर. रिअल फोटोग्राफी केली तर ही देवी 4 डोंगरांच्या मध्ये आहे. येथे सुरुवातीला खाली गेल्यानंतर गणपतीचं मंदिराची स्थापना केलेली आहे. बघू शकता गणपतीचं मंदिर आहे. सुंदर असं मंदिर आहे. आणि इथे प्रदक्षिणा घातल्यानंतर आपल्याला अष्टविनायकाचे दर्शन होते. श्री मयूरेश्वर मोळगावचं गणपतीचं दर्शन बघू शकता. इथे सिद्धिविनायक सिद्धटेकचा गणपती. इथे बल्लाळेश्वर बालीचा गणपती. इथे ओझरचा गणपती. इथे महाडचा गणपती. इथे लेण्याद्रीचा गणपती गिरिजात्मक.
इथे चिंतामणी गणपती, श्री चिंतामणी गणपती थेऊरचं. इथे श्री महागणपती रांजणगावचं. असे आपल्या अष्टविनायकाचे दर्शन झाले आहे आणि खूप सुंदर मंदिर आहे. हे मंदिर 90 फूट उंच व 125 फूट रुंद आहे. ही देवी नवसाला पावते. हिला अंबरेश्वर देवी असेही म्हणतात. हे मंदिर पुण्यातील सेनापती बापट रोडवर जाताना चतुर्शृंगी मंदिर आहे. तेथे आपले लक्ष वेधले जाते. खूप छान मंदिर आहे. कॉफला पण म्हणता काय जा म्हणून. हे आरती आहे ना. बोला चतुर्शृंगी देवीचा उदो उदो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर नक्की इथे दर्शनाला या. सेनापती बापट रोड पुणे येथे चतुर्शृंगी मंदिर. थँक्यू सो मच. बाय.